वन्दियाणं त्रिभुवनैदमधुरविशदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमे जिनाणं जितभवाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तुत्या संग्रहामध्ये गाथा नंबर 46 बघत होतो आपण. ववदे संठाणा संखा विषयाय होन्ति ते बहुगा ते ते सिमणन्नते अन्नत्तेच्या विविज्यन्ते. काय चाललं होतं? द्रव्य आणि गुणामध्ये कथनचित भेद आहे, सर्वथा भेद नाही. ह्याच्यासाठी म्हणून वेगळ्या अपेक्षेने कथन करून सांगितलं होतं की व्यपदेश म्हणजे संज्ञा, संस्थान, संख्या आणि विषय अनेक असतील तरी सुद्धा द्रव्य आणि गुण हे अनेक रूप नाहीत, तर ते एकरूप आहेत हे सांगितलेलं. त्याच्यामध्ये थोडंसं जीवनात उपयोग काय हे समजून ह्याच्यासाठी त्यांनी अध्यात्म घटून दाखवलं. अंतस्तत्व के दर्शन की शिक्षा, त्याची जयसनाचार्यांची टीका राहिली होती ना आपली, झाली होती का? झाली होती कालची टीका सगळी आपली. केवळ ज्ञानादी अनंत गुणांच्या अपेक्षेने अनंत रूप आहे जीव. लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशाच्या अपेक्षेने संख्या असंख्यात अशी आहे. आणि संस्थान काय, त्याचं व्यपदेश काय, हे सगळं व्यवहारने आणि निश्चयने याच्या अपेक्षेने भेद करून दाखवलं होतं. मग त्याच्यामध्ये जो शुद्ध जीवास्तिकाय आहे, जो सगळ्या विषयांच्या अतीत आहे, असा तो आत्मा माझ्यासाठी उपादेय आहे असं घटवून दाखवलं होतं. अंतस्तत्व के दर्शन की शिक्षा, हे सगळं समजून द्रव्य आणि गुणामध्ये भेद आहे किंवा भेद नाही हे समजून काय फायदा. इस प्रकरण से हमें क्या समझना है कि आत्मा और ज्ञान के बारे में भेद कथन भी किया जा रहा हो कि आत्मा में ज्ञान है, आत्मा का ज्ञान है, ज्ञान का यह स्वरूप है, आत्मा का यह स्वरूप है, आदि भेद किए जाए तब भी निश्चय से यह जानना कि वे भिन्न भिन्न चीज़ें नहीं है. काय सांगितलं? षष्टी विभक्ती म्हणलं होतं ना त्यांनी. जरी षष्टी विभक्ती वापरली आत्म्याचं ज्ञान, तरी सुद्धा तिथं दोन नाही आहेत. ते षष्टीचा प्रयोग दोन द्रव्यामध्ये केला जातो असं म्हटलं. मग तरी सुद्धा इथं द्रव्याचे गुण असं म्हणताना तिथं सर्वथा भेद आहे असं सिद्ध होत नाही. म्हणून घेतलं आत्म्यात वेगळ्या प्रकाराने आत्म्यामध्ये ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, ज्ञानाचं स्वरूप वेगळं असं वगैरे कथन येईल की. मग कशाच्या अपेक्षेने हे कथन केलं जातं शास्त्रामध्ये? जर त्यांच्यामध्ये भेद नाही तर, शंकाकारांनी विचारलं होतं ना, जर ते अभिन्नच आहेत तर मग त्यांच्यामध्ये षष्टीचा प्रयोग करून वेगवेगळे व्यपदेश का केले? मग तिथं आपण काय खुलासा केला होता की व्यवहाराचं अवलंबन घेत असताना असं भेदरूप कथन केलं जाईल. कशासाठी? तर वस्तुव्यवस्था समजण्यासाठी. म्हणून खुलासा करण्यासाठी किंवा वस्तूमध्ये काय काय आहे हे दाखवण्यासाठी भेद करून सांगितलं जाईल. जसं की एखादं मध्ये घेतलं होतं उदाहरण आपण की सरबत बनवायचं आहे, तर त्यात काय काय घातलं हे सांगितल्याशिवाय तुम्हाला त्याचं स्वरूप समजणार नाही. एखाद्याला माहीत नाही आहे की सरबतात काय घालतात. जसं की समजा तुमचं काय खीर असते एक प्रकारची, पायसा म्हणून साऊथ इंडियन, तर ते तुम्हाला नुसतं म्हटलं की हे पायसा आहे, मग तुम्हाला त्याचं किती ज्ञान होणार आहे? मग त्याच्यात काय घातलं आहे, ते कसं बनवलं आहे, हे सगळी प्रोसिजर कळल्यावर मग ते चीज काय आहे हे कळेल तुम्हाला. मग तसं खात असताना तर अभेद स्वाद येणार आहे. असं काय त्यात वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणून वेगळा स्वाद येतो असं नाही आहे. पण तरीसुद्धा जेव्हा त्यात काय घातलं आहे हे समजलं त्यावेळेस त्या डिशचं समग्रता कळली तुम्हाला, काय आहे ती वस्तू, ती पदार्थ. तसं म्हटलं आत्मा म्हणून नुसतं सांगितलं तर तुम्हाला ज्ञान होत नाही आहे. सगळ्या शास्त्रांमध्ये आत्म्याचं वर्णन आलं आहे की नुसतं आत्मा जाणं एवढं सांगितल्यावर कळत नाही आहे. म्हणून त्यांना खुलासा करून सांगावं लागलं की आत्मा नक्की काय आहे, आत्म्यामध्ये काय काय आहे. मग हे भेद समजून घेऊन त्याच्याद्वारे पुढं जाऊन अभेदाला जाण्याला पाहिजे.
तर त्या भेदाचा सांगितलेल्याचा उपयोग आहे. नाहीतर भेदातच अडकलो तर अभिदाचा अनुभव होणार नाही. म्हणून सगळ्या विभक्तींच्या द्वारे अभिन्न षटकारकांच्या द्वारे जीव अभेद आहे हे सिद्ध करायचं. निश्चय से यह जानना कि वे भिन्न भिन्न चीज़ें नहीं है. आत्मा और ज्ञान अभेद एक पदार्थ है. प्रकृति में यो निरखना कि नाम कर्म के उदय से जो मनुष्य नारकी आदि संज्ञा मिली है. आप कौन है? मनुष्य है. देवदत्त कौन है? मनुष्य है. और गाय क्या है? तिर्यंच है, पशु है. यद्यपि ये व्यतिरेक नाम कर्म के उदय से उत्पन्न हुए हैं, फिर भी शुद्ध जीवास्तिकाय की दृष्टि से निरखिए. कोई प्रकार का जिसमें संस्थान नहीं है, ऐसा वह सब एक एक चेतनात्मक पदार्थ है. जसं त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं होतं टीकेमध्ये. काय? देवदत्ताची गाय. मग हे घेत असताना उदाहरण देवदत्त भिन्न आहे आणि गाय भिन्न आहे, पण तरीसुद्धा जेव्हा अभेद दृष्टीने बघतो त्यावेळेस ते दोघंसुद्धा काय आहेत? शुद्ध जीवास्तिकाय आहेत. हा मनुष्य आहे हे त्याचा व्यपदेश झाला आणि ती गाय आहे हे त्याचा व्यपदेश झाला, पण त्याच्यामध्ये सुद्धा व्यवहाराने हे व्यपदेश आहेत. निश्चयाने दोघंसुद्धा जीव आहेत किंवा या सगळ्या पर्यायाच्या अतीत आहेत. असं पाहिलं तर समता येणार. मग परवा एक काय वाक्य ऐकलं मी चांगलं की वस्तूचा स्वभाव कधीही रागद्वेषाला उत्पन्न करत नाही. काय वाक्य सांगितलं सांगा स्फूर्तिका की जेव्हा स्वभावाला लक्ष करतो कोणत्याही वस्तूचा स्वभाव कधीही रागद्वेषाला उत्पन्न करत नाही. खुलासा करा. म्हणजे स्वभावामध्ये हे वरचे एक म्हणजे रागद्वेष जे आहे ते वरती राहणारे भाव आहेत. स्वभावामध्ये रागद्वेष वगैरे असं काही नाहीच आहे. तसं नाही म्हणायचं. वस्तूचा कुठल्याही वस्तूचा स्वभाव तुम्ही जाणलात ना तर त्या वस्तूविषयी राग आणि द्वेष होत नाही. जसं की तुमचे कपडे, दागिने ही वस्तू आहे ना. जीव ही तर वस्तू आहेच की. जीवाबद्दल सांगायचं ते तर आहेच प्रयोजनभूत आपल्याला, पण परिचिताकडून अपरिचिताकडे नेण्यासाठी सांगितलं की जी वस्तू आहे ती त्या वस्तूचा स्वभाव जर समजला तर तिथं कोणालाही राग द्वेष होत नाही. उदाहरण द्या. उदाहरण कसं घटवायचं? वस्तू घेतली समजा तुमचं काय दागिना घेतला एखादा की ते तुम्ही आजच आणलाय नवीन आणि आणल्यावर तुम्ही भेदज्ञानी आहात आणि मग ते आणल्यावर तुम्ही जाणताय की ते जड आहे, पुद्गल आहे, आपल्यापासून भिन्न आहे, ज्ञान आनंदाने रहित आहे, स्पर्श सुगंध वर्ण हे त्याचे गुण आहे. हे तुम्ही सगळं शिकलाय, जाणताय आणि मग ती वस्तू जेव्हा तुमच्या जवळ आहे तेव्हा तुम्ही ठीक आहे आनंद मानताय. ते आता त्यातून येत आहे असं नाही आहे. भेदविज्ञानी असल्यामुळे ती वस्तू जवळ आहे एवढं फक्त एक ज्ञान तुम्हाला कळतंय आणि त्यातून तुम्ही त्या ज्ञानाचा आनंद भोगताय. आता ती वस्तू समजा चोरली गेली, कोणीतरी नेली किंवा काय म्हणायचं ते कुठली तरी एखादं फ्लॉवर पॉट वगैरे आणलं असेल एखादं शोपीस आणि ते फुटलं. आता तुम्ही काय करणार? वस्तूचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे काय आहे? पुरण आणि गलन, पुद्गल. मग हा स्वभाव ज्याला माहिती आहे ना त्याला भेदविज्ञान असतं आणि तो जीव भलेही ते झालं तरी सुद्धा पूर्वच्या समयाला जशी त्याची परिणती होती ना स्थिर तशीच आता सुद्धा राहणार. म्हणजे पूर्व समयामध्ये सुद्धा त्याला त्याच्याविषयी आकुलता नव्हती किंवा आनंद नव्हता. ही वस्तू माझ्याजवळ आहे आणि ती मला आनंद देते आहे. हे भाव सम्यक्त्वीचे नसतात. जसं भरत चक्रवर्तीला किती खंड होते म्हणून आनंद आणि किती राजांनी त्याला विरोध केला म्हणून दुःख होतं तर नाही आहे तिथं. त्याच्याविषयी तो सगळ्या ठिकाणी सांगितलं ना त्याची भेदज्ञानाची धारा सतत चालू असायची. भलेही परिग्रहात असला तरीसुद्धा भेदज्ञानी होता, सगळ्या परिग्रहाचा त्याग केला तरीसुद्धा भेदज्ञानी होते ते. मग तसं सांगितलं की जेव्हा सम्यक्त्वीला कुठल्या तरी वस्तूविषयी वस्तूचा संयोग झाला आहे आणि तिथं वियोग झाला लगेच काहीतरी कारणानिमित्त
तर त्याची परिणती कशी असते? भेदज्ञानपूर्वक असल्यामुळं रागद्वेषाची उत्पत्ती तिथे नसते. म्हणून वाक्य काय सांगितलं? वस्तूचा स्वभाव कधीही राग आणि द्वेष उत्पन्न करत नाही. म्हणून वस्तूचा स्वभाव जाणा असं सांगितलं. आपण पर्यायाकडे बघायला जातो आणि पर्यायातून वस्तूचा परिचय करतो, त्यामुळं रागद्वेष होतात. जसं घरात कोण आहे, जाऊ आहे, दीर आहे किंवा सासू सासरे आहेत. आता त्यांना तुम्ही जीव म्हणून किती बघता? जीव दिसला तर वस्तूचा स्वभाव समजला, पण आपण बघतोय पर्याय दृष्टीने, त्यामुळं तिथं असं भेदज्ञान होते तुम्हाला की हे सासू आहेत, हे सासरे आहेत, हे दीर आहेत, हे माझे इष्ट आहेत आणि हे अनिष्ट आहेत. असा भेद करू नका. भेदज्ञान कुठं करायचंय? मी जीव आहे, हे सगळं माझ्यापासून भिन्न आहेत, माझं ज्ञान आनंद माझ्यात आहे, त्यांचं त्यांच्यात आहे, मला कोणी दुःख देणारं नाही आहे, याला भेदविज्ञान म्हणतात. संसारी जीवाचा भेद वेगळाच असतो. तो भेद तुम्हाला मोक्षमार्गामध्ये उपयोगी नाही. संसारातलं भेदज्ञान करायला गेला की संसारच वाढवणार आहात. म्हणून मोक्षमार्गात सांगितलेलं भेदज्ञान करा की मी आत्मा आहे आणि सगळ्यापासून भिन्न आहे. म्हणून काय वाक्य सांगितलं? वस्तूचा स्वभाव रागद्वेषाला उत्पन्न करणारा नसतो. म्हणजे कधीही, म्हणून जिथं तुम्हाला रागद्वेषाची उत्पत्ती झाली ना, तिथं टॅली करून बघा, मला का राग झालाय, का द्वेष झालाय. हां, म्हणजेच की स्थितीत भाव भासना नसती ना आपल्याला. च्युत झालोय, दूर गेलोय, मी आहे काय, आणि ते जीव सोडा की कुठली वस्तू जी परिग्रहात संपर्कात आली ना आपल्या, त्याच्याविषयी रागद्वेष होत आहेत. मग तिथं पण नाही समजत की त्या वस्तूचा स्वभावच आहे पुरण गलन, अनित्य हा त्याचा स्वभाव आहे, नित्य हा त्याचा स्वभाव आहे. म्हणजे संयोग वियोग हे सगळे स्वभाव कळत नाहीत, म्हणून तर मग तिथं आपल्याला विभाव होतात. म्हणून सांगितलं की सगळ्या परिस्थितीमध्ये स्वभावाला धरून चाला तर संसार सुद्धा सहज आहे, आणि मोक्ष तर त्याच्यापेक्षा सहज आहे. म्हणजे संसार कधी सुटणार हे पण कळणार ते. कोई प्रकार का जिसमें संस्थान नहीं है, ऐसा वह सब एक एक चेतनात्मक पदार्थ है. अब जरा व्यक्त रूप से सिद्ध भगवान में निरखिए शुद्ध जीवास्तिकायपणा. कालची आपली गाथा होती ना की व्यपदेश, संस्थान, संख्या आणि विषय ह्याच्यापेक्षेने भलेही भेद असेल तरी सुद्धा द्रव्य आणि गुण सर्वथा भेदरूप नाही. त्याच्यासाठी अध्यात्म घटवलं, ते वाचतोय की आत्म्यामध्ये ज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान, ज्ञानाचं वेगळं स्वरूप, असं जरी कथन आलं शास्त्रामध्ये तरी सुद्धा ते अभेद आहेत हे जाणून घ्या. त्यांच्यामध्ये भेद सर्वथा नाही. अब जरा व्यक्त रूप से सिद्ध भगवान में निरखिए शुद्ध जीवास्तिकायपणा. अंतिम देह से कुछ कम देह के आकार में उनके संस्थान है. सिद्ध भगवंतांचं संस्थान काय आहे आता वर्तमानामध्ये? चरम शरीरापेक्षा किंचित ऊन प्रमाण. केवल ज्ञानादि अनंत गुण है. काय सांगितलं? अंतिम देह से कुछ कम देह के आकार में उनके संस्थान है. केवल ज्ञानादि अनंत गुण है. इस आत्मा में अनंत गुणों के संस्थान है. लोकाकाश प्रमाण असंख्यात शुद्ध प्रदेशी है. सगळं आता त्या सिद्धांना लक्ष करून त्यांच्यामध्ये ही चारही गोष्टी घटवालेत. व्यपदेश काय आहे सिद्धांमध्ये? सिद्ध शुद्ध जीव हा व्यपदेश आहे. पुढं संस्थान त्यांचं चरम शरीराहून किंचितून प्रमाण किंवा असंख्यात प्रदेशी म्हणा, किंवा स्वदेह प्रमाण ते जिथे स्थित आहेत आत्ता, किंचितून प्रमाण. मग हे झालं त्यांचं संस्थान. पुढं व्यपदेश, संस्थान, संख्या. संख्याच्या पेक्षेने सांगितलं काय? केवल ज्ञानादि अनंत गुणवाले आहेत. इस आत्मा में अनंत गुणों के संस्थान है. त्याला पण संस्थान म्हणलं ॲक्च्युली त्यांनी. गुणांना ॲक्च्युली आकार नसतो, पण तरीसुद्धा ज्या शरीराच्या प्रमाण ते जीव आहे त्याला त्याचा आकार असं म्हटलं जातो. त्यामुळं गुणांना सुद्धा तो आकार म्हणला गेला. म्हणून गुणांचं संस्थान असं कधी ऐकलं नाही आपण, पण तरीसुद्धा असं घटवू शकतो. लोकाकाश प्रमाण असंख्यात शुद्ध प्रदेशी है. पंच इंद्रियों का अब वहाँ विषय नहीं रहा. एक शुद्ध आत्मा की भावना से उत्पन्न वीतराग परम आनंद रस से परिणत
उनका ध्यान विषय है। तो उस शुद्ध जीवास्तिकाय को भी निरखिए जो व्यक्त रूप से है, वह हम आपके लिए उपादेय है। और यह भी स्वभाव में निरखिए जहाँ की यह भेद गायब हो जाता है. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे काही सगळं बघताय ते स्वतःच्या ठिकाणी सुद्धा बघा. मग जेव्हा तुम्ही स्वभावामध्ये बघणार त्यावेळी सुद्धा हा सगळा भेद नष्ट होणार. ऐसा शुद्ध अंतस्तत्व हम आपके लिए उपादेय है. काय कळलं? शुद्ध जीवाच्या ठिकाणी तर हे सगळं घटवून दाखवलं त्यांनी शुद्ध रूपाने, व्यपदेश वगैरे, त्यांचं नाव, त्यांचं लक्षण, प्रयोजन हे सगळं सुद्धा त्यांच्या ठिकाणी घटवून दाखवलं, तरी सुद्धा ते भेदरूप नाहीत, अभेदरूपच आहे. मग त्याप्रमाणे हा शुद्ध जीवास्तिकाय सुद्धा असंख्यात प्रदेशी आहे, लोकाकाश प्रमाण आहे. म्हणजे किती प्रदेश आहेत तर लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहेत तेवढ्या प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे. लोकाकाशामध्ये पसरलेला नाही आहे, जेवढ्या स्वदेहामध्ये आहे तेवढ्याच प्रमाणात आहे, पण तरी सुद्धा किती आहेत त्याचे प्रदेश तर लोक प्रमाण असंख्यात आहेत. अनंत का म्हटलं तर माझ्यामध्ये सुद्धा गुण अनंत आहेत. आणि जसं त्यांचा आत्मा इंद्रियांचा विषय नाही आहे त्याप्रमाणे माझा आत्मा सुद्धा 5 इंद्रियांचा विषय नाही. त्यामुळे सांगितलं की मी सुद्धा कसा आहे तर शुद्ध सिद्ध स्वभावी आहे हे सांगितलेलं आहे. पुढची गाथा घेऊ आज. काय शंका असेल तर विचारा कोणाला ह्याच्यामध्ये. घ्यायचं का घ्या शास्त्र तुम्हाला बघायचं. 47 नंबरच्या गाथेमध्ये आता हे जे 45-46 मध्ये वर्णन केलं ना, 45 मध्ये पण तेच सांगितलं द्रव्यगुण कथनचित भेदरूप आहे. 46 मध्ये पण सांगितलं की व्यपदेशादिकांच्या द्वारे जरी त्याच्यामध्ये भेद केला तरी सुद्धा एकांताने द्रव्य आणि गुण वेगळे वेगळे नाही. आता त्याच्यासाठीच दृष्टांत देऊन 47 गाथा सांगायला लागले. म्हणजे किती घोटून घ्यायला लागलेत आचार्य आपल्याला, की त्याच्याद्वारे तुम्ही कुठून तरी का असे ना जावा स्वभावापर्यंत. ज्ञान म्हणताय किंवा अनंत गुण म्हणताय, त्यांचं सगळ्याचं भेदामध्ये कथन करून भेदातच अडकताय. तर भेद हे आपलं लक्ष नसावं, अभेद आत्मा हा लक्ष असावं, ह्याच्यासाठी सांगताय. समोर प्रत्यक्षात म्हटलं किंवा असं मार्दव प्रत्यक्षात म्हणजे मार्दव प्रत्यक्षात केलं त्यावेळेस आपोआपच बाहेर काय झालं. मार्दव धर्मप्रमाण कोणत्या गुणाचे कशाच्या बाजूने मान रोज मान मान कशाचं प्रत्यक्षात झालेलं असते. मग मान कशाचं प्रत्यक्षात का म्हटलं असं नागपादी नाही, तर त्या पर्यायाकडेच लक्ष जाणार. मग प्रत्येकांचे वास्तविक होणार नाही. त्यावेळेस म्हणजे असं मार्दवला प्रत्यक्षान कसं जोडायचं? मार्दव स्वभाव आहे. म्हणून सांगितलं स्वभावाला जोडलेले असेल प्रत्येकाने. मग ज्ञान प्रत्येकाने म्हटले म्हणून प्रत्याख्यान म्हणजे ज्ञान आहे म्हणूनच मग सांगितलं आम्हाला. म्हणून त्याला जोडलेलं आहे, स्वभावाला जोडलेलं प्रत्येकाने. त्यावेळेस तुला आपण मग बाहेर ते आपण ब्रह्मप्रत्यक्षान म्हणजे ब्रह्मप्रत्यक्ष म्हणजे ब्रह्मस्वभावाला जाणलं असताना बाहेर अब्रह्माचा त्याग झाला. अब्रह्माच्या प्रत्यक्षाने असं नाव का दिलं नाही? आपण सोडले अब्रह्म तरी सुद्धा मग का असं नाव दिलं? प्रत्याख्यान म्हणजे ज्ञान आहे, जाणणं आहे. म्हणजे जिथं जाणणं आलं तिथं बाहेरच्या सगळ्या कषाय आदींचा त्याग होणार. जेव्हा आपण त्याग अर्थ काढतो त्यावेळेस तिथं त्या बाह्य कषाय आदींचा त्याग होणार आहे. पण जेव्हा ज्ञान अर्थ काढलं त्या ज्ञानाला जाणलं की बाहेरचं सगळं प्रत्याख्यान तिथं झाला. असं निश्चय प्रत्याख्यानाचं निश्चय प्रत्याख्यान म्हणजे ज्ञान आहे आणि स्वभाव आहे आणि व्यवहार प्रत्याख्यानामध्ये त्याग आहे. बरोबर. मग ते एक वाक्य असं आलं ना की म्हणजे त्याच्या मागचा आता लक्षात यायला लागलं ना, निश्चय काय असेल छोटं सारखं आचार्य. निश्चय प्रत्याख्यान, निश्चय आलोचना, निश्चय त्याच्या मागचा स्वभावाला जाणलं की आपोआप होते. सगळं नियमसार अध्यात्म, शुद्ध अध्यात्म भेटून दाखवलं ते. सगळ्याच्या द्वारे चर्येच्याकडनं पण तुम्हाला अध्यात्माकडे नेले.
त्यामुळं वाचताना तेवढी सावधानता असेल तर विषय कळतो काय आहे. आणि ज्याला शुद्ध आत्मा काय हे कळलंय ना तर त्याला ते सगळ्या शब्दांमधनं अर्थ सगळे कळत जातात. तसे सुंदर आहे नियमसारचा ग्रंथ पण खरं. तर काय सांगत होते की एक वाक्य असं आलं होतं की व्यवहार का कथन किए बिना निश्चय का स्वरूप नहीं समझता और व्यवहार का निषेध किए बिना निश्चय का स्वरूप नहीं जानने में आता. काय कळलं? व्यवहाराचं कथन केल्याशिवाय निश्चयाचं स्वरूप कळत नाही. आधी जे सांगितले व्यवहाराचा निश्चित केल्याशिवाय निश्चय प्रत्यक्ष होत नाही. आणि व्यवहार प्रतिक्रमण म्हणजे काय, व्यवहाराचं कथन केल्याशिवाय निश्चयाचं स्वरूप समजत नाही. कारण निश्चय कसा आहे तुम्हाला आता म्हटल्यासारखं वस्तूचा स्वभाव आहे ना तो. मग स्वभाव कळणार कसं? तुम्हाला एक्सप्लेन केल्याशिवाय कळत नाही. म्हणून तर एवढ्या सगळ्या शास्त्रांची रचना झाली. कशासाठी एवढं सगळं डिस्क्रिप्शन करून सांगावं लागलं? नुसतं आत्मा नेऊन ठेवला असतं तर तुम्हाला किती कळलं असतं सांगा. मग त्याच्यासाठी सगळ्या 4 अनुयोगांच्या द्वारे, सगळ्या कथांच्या द्वारे सगळीकडनं तुम्हाला नेलंय त्या वस्तूच्या स्वभावापर्यंत. मग तो स्वभाव कळण्यासाठी हे सगळे शब्द आहेत, हा व्यवहार आहे. पण आपण या व्यवहाराला धरून बसतोय आणि ते जे त्यातनं लक्ष वाच्य सांगायचं त्यालाच पकडत नाही. त्यानं वाच्य दाखवलंय त्यामुळे तोच वाच्य वाटला. वाचक आहेत हे नाही असं नाही बघत आहे आपण. म्हणून ज्ञानी असं म्हटल्यावर काय दिसलं सांगा मला तुम्हाला? नियला काना आणि न ला विलांटी म्हणजे ज्ञानी हे शब्द दिसले पण शब्द ज्ञानी दाखवायचा नाही आहे, त्यातला अर्थ ज्ञानी दाखवायचा आहे. ज्ञानी दाखवायचं आहे. मग त्याला पकडलं तर त्याला जाणलं तर आपल्याला भावभासना होणार आहे. म्हणून काय म्हणलं की ते पण सांगितलं होतं कुंतलगिरीमध्ये की प्रथमानुयोग का सांगितलं म्हणजे म्हटलं की पूर्वी सगळ्यांना प्रथमानुयोगच स्वाध्यायात असायचं. संध्याकाळी किंवा असं दिवसभरात कधी ते स्वाध्याय करायचे तर ते प्रथमानुयोगच जास्त अवलंबन घ्यायचे. कोणी विद्वान आले तरच तत्व सांगायचे म्हणले ते. पण त्या प्रथमानुयोगातून सुद्धा किती दृढता होती त्यांची, किंवा ते कसं धर्माचं पालन करत होते. त्या प्रथमानुयोगातूनच आपल्याला 4 अनुयोग मिळाले तरी सुद्धा आपण बाहेरच आहे. मग त्यांनी त्याच्यासाठी उदाहरण देऊन सांगितलं की म्हटले जिजाबाईंनी काय केलं शिवाजीला. तुम्ही होता कोण कोण सांगा काय ऐकलंय? जिजाऊ म्हणजे शिवाजींची आई. तिने म्हणली शिवाजीनं सगळे धडे असलेच सांगितले होते पूर्वी जेव्हा अजून लहान होते तेव्हा. सगळ्यांचे प्रसंग घटना काय काय झालेल्या त्याच्यातून शिवाजी घडला म्हणले. म्हणजे त्यांना असं काय म्हणायचं घेऊन शास्त्र शिकवलेत किंवा तिथं जाऊन शाळा पडावायला लावलेत आणि मग तिथून ते तसे राजा बनलेत, स्वराज्याचे नेता बनलेत असं नव्हतं. मग ह्या सगळ्या प्रसंगातून एक धैर्य प्रगट झालं, एक ज्ञान प्रगट झालं आणि त्याच्या निमित्तात त्यांची तशी ग्रीप आली आणि ते स्वराज्याचे श्रेष्ठ काय म्हणायचं लीडर बनले. मग तसं लीडरशिप येण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला हे सगळे भलेही प्रथमानुयोग वाचा पण त्याच्यातून वाच्य काय आहे तेवढं ग्रहण करता आला पाहिजे. मग ह्या गाथांमधून पण आपल्याला वाचक शब्द मिळत आहेत पण वाच्य वस्तूपर्यंत गेलो तर उपयोग आहे, नाहीतर व्यवहारातच अडकलो अजून आपण पण. मग त्या चाणक्याने पण काय केलं होतं चंद्रगुप्तांना ना, चंद्रगुप्तांचे गुरु ना चाणक्य. मग तिथं पण त्यांनी सगळे धडे असेच दिले होते ना, प्रॅक्टिकली नेऊन त्यांना तिथं दाखवलं सगळं. ती नीती शिकवली, राजनीती वगैरे, कूटनीती काय काय असेल ती, त्याच्यातून त्यांना बोध मिळाला. असं घेऊन शास्त्र घेऊन वाचायला बसले, शब्द शिकवायला बसले तर समजत नाही. आता काय कोण शिकवणारे तसे नाहीत आणि शिकणारे पण तसे नाहीत. शिकवणारे असले तरी सुद्धा शिकणाऱ्यांना तशी दृष्टी मिळायला पाहिजे. कुठे शिकणारे आहेत तर शिकवणारे नाही आहेत, कुठे शिकवणारे आहेत तर शिकणारे नाही आहेत. म्हणजे ज्याचं त्याचं शेवटी उपादान आहे. बाहेरचं आकर्षण इतकं आहे आता त्यामुळं कोण येते धर्माकडं किंवा अध्यात्माकडं. मग ज्याला हे अध्यात्माचा कल आहे ना महाभाग्यवान समजा स्वतःला तो, आणि त्याचा उपयोग करून घ्या स्वतःसाठी. नाहीतर मग कधी पुन्हा आपण पण अशा आकर्षणाला भ्रष्ट होऊ तिकडं सांगता येत नाही. म्हणून त्यांनी पण तिथं तेच सारखं बिंबवलं, ध्यान हेच सांगतोय मी तुम्हाला प्रयोग करा म्हणून. दुसरं काय करा असं कोणाला भेटला तरी तुमच्या तोंडातनं पण हेच शब्द येऊ देतो. तुम्ही स्वतः करा अवलंबन आणि
दुसऱ्याला पण त्याची प्रेरणा करा. महाराजांनी तेच केलं ना, स्वतःच्या जीवनात पहिला उतरवलं त्यांनी आणि त्यांना अनुभव आला म्हणून तर त्यांनी सगळ्यांना ते सांगत जोर देऊन सांगायचे की तुम्ही करा, तुम्हाला होणार आहे. कॉन्फिडन्स आणा, फक्त तुम्ही करू शकता. आपण निगेटिव्हलीच पुढं ॲप्रोच असतो आपलं, त्यामुळं कसं शक्य आहे, होणार नाही, येत नाही, समजत नाही, काय करायचं. हां स्वतः करायचे ना ते, आणि त्यांना तसा अनुभव आनंद यायचा, त्यामुळं तर त्यांनी आपल्याला तशी कला दिली आहे सगळी. मग सगळं रेडीमेड दिलं आहे तर आता ॲटलिस्ट त्याचा प्रयोग तरी करा, तर आपल्याला पण होणार आहे. फक्त गाथाने अर्थ किंवा नाणं धनं च कुवदी धनिनं जहनाणिनं च दुविधेयं भण्णन्तितः पुधत्तं एयत्तं चावितच्चण्णो. वस्तुरूपाने भेद आणि अभेदाचा दृष्टांत. ज्याप्रमाणे ज्ञान आणि धन पुरुषाला धनी आणि ज्ञानी करते, असे दोन प्रकारे सांगण्यात येते. तद्वत तत्वज्ञ पृथक्त्व आणि एकत्वाचे कथन करतात. उदाहरण देऊन सांगतायत ना, ज्ञानाने ज्ञानी आहे आणि धनाने धनी आहे. आता नय घटवून दाखवा मला. जीव धनी आहे कुठल्या नयाने? धनवाला पुरुष कुठला नय? बर ठीक आहे, इकडे सद्भूत मध्ये घाला. धनी पुरुष म्हणजे कुठला नाही? उपचरित असद्भूत. बरोबर, खोट आहे ना. धन स्वतःपासून प्रदेश भिन्न रूप आहेत धनाचे आणि माझे, तरी सुद्धा धनी म्हणलं तर उपचरित असद्भूत व्यवहार नाही झाला. आणि ज्ञानी पुरुष म्हणलं तर अनुपचरित सद्भूत. का निश्चयने होणार नाही का? एक गुण घेतलाय ना, गुणातून अखंड घेतलं ना, मग अभेदवृत्ती होणार नाही का? ज्ञानी, मी ज्ञानी आहे. होय की, पण आपण गुणातून हे घेतल्यानंतर हा इकडचा रकाना घेतो ना, म्हणजे उपचरित सद्भूत घेतो ना आपण. पर्याय घेतली तर उपचरित सद्भूत येणार की. पण जर स्वभाव घेतला ना, ज्ञानी म्हणत असताना भेद आणि अभेदाचं कथन करायला लागलेत ना. अभेदपणा दाखवताना जर स्वभाव दाखवला आहे तर तो निश्चय नाही झाला, म्हणून अनुपचरित सद्भूत येणार. ज्ञानी जीव कसं भेदोपचार येणार? ज्ञान गुण आहे म्हटलं तर भेदोपचार येणार. ज्ञानी आहे, ज्ञानवाला आहे म्हटलं तर निश्चय नाही झाला ना. तर मग शुद्ध निश्चय नाही येणार. ज्ञानवाला म्हणजे ज्ञानी म्हणजे ज्ञानातून त्यांनी कथन घेताना तसं घेतलंय, म्हणजे वाचू आपण पुढे अजून समजेल. विवक्षा कशी आहे तसं नाही लावून घ्यायचा. म्हणजे जीवाचा ज्ञान गुण आहे म्हटलं तर मग ते उपचरित सद्भूत झालं. ज्ञान गुण म्हणजे ज्ञान पर्यायवाला जीव असं अपेक्षा असेल तर उपचरित सद्भूत झाला किंवा अभेदोपचार. आणि हे ज्ञानी जीव म्हटलं तर अनुपचरित सद्भूत होणार. अहो तुम्ही व्यवहारात का जायलाय? ज्ञानी जीव म्हणताना निश्चय नाही झाला हा, तर डायरेक्ट अभेदवृत्तीच घ्यायची का? हा स्वभाव आहे ना. अनुपचरित सद्भूत मध्ये गुणभेद करून दाखवले जातात. अनंत गुण माझ्यामध्ये आहेत, माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे असं भेद करून तिथं दाखवलं तर अनुपचरित सद्भूत झाला. पण जेव्हा अखंड वस्तूला दाखवतोय ना त्यावेळेस तिथं अभेदवृत्तीचा विषय येणार, निश्चय नाही. नुसतं निश्चय नाही म्हणायचं का मग तिथं? तर सांगितलं गाथेवरनं अर्थ बघा. ज्ञान आणि धन नाणं धनं च कुवदी जह नाणं नाणिनं धनं धनिनं कुवदी दुविधेहिं. ज्याप्रमाणे ज्ञान ज्ञानी बनवतं, धन धनी बनवतं, दोन प्रकाराने सांगितलं जातं. तह त्याप्रमाणे तच्चण्णू म्हणजे तत्वाला जाणणारे उद्धत्तम च एयत्तम भण्णन्ति पृथक्त्व आणि एकत्वाला सांगतात. पृथक्त्व कुठं असतं? दोन भिन्न द्रव्यांमध्ये पृथक्त्व लक्षण रूपान्यत्व असतं आणि एका द्रव्यामध्ये भेद करून दाखवतो तेव्हा ते अन्यत्व म्हणलं जातं.
म्हणजे त्यांच्यामध्ये एकत्व आहे, पण कथन करण्याच्या अपेक्षेने त्यांना भेद दाखवलं म्हणून अन्यत्व, प्रदेशभेद नाही म्हणून अन्यत्वरूप भिन्नत्व दाखवलं. आणि पृथक्त्वरूप भिन्नत्व म्हणताना प्रदेश वेगळे आहेत त्या दोघांचे, तरी सुद्धा त्यांचं जर आपण जोडून म्हणतोय की काठीवाला देवदत्त किंवा देवदत्ताची काय धनी देवदत्त, हे सगळे केलेले उपचार आणि कथन आहे. तिथं म्हणलं म्हणून की ज्ञानी किंवा सगळ्या अनंत गुणातून दाखवलात जरी तुम्ही अनंत गुणवाला जीव असं म्हटलं तरी सुद्धा निश्चयण्याचा विषय झाला तो. मग हे चारीने आपण 7 नंबरच्या चार्टमध्ये घटवले होते. माझ्या म्हणजे अनंत गुणवाला जीव म्हटलं तर निश्चय नाही झाला. माझ्यामध्ये अनंत गुण आहेत म्हटलं तर कुठला नाही 7 नंबरच्या अपेक्षेने. माझ्यामध्ये अनंत गुण आहेत कुठला नाही. भेदोपचार आहे. भेदोपचार, कारण भेद करून दाखवलेत ना. जसं माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे असं म्हणला तर तो भेदोपचार झालाय. तसंच माझ्यामध्ये अनंत गुण आहेत म्हटलं तरी सुद्धा लक्ष कुठं गेलं, मीकडे गेलं का त्या गुणांकडे गेलं. भेद करून दाखवलेले ते गुण दिसले ना, त्यामुळं तिथं ते भेदोपचार झाला. आणि जेव्हा त्याच्याद्वारे अखंड द्रव्य दाखवलं जातं त्यावेळेस तिथं तो द्रव्यार्थी ज्ञानाचा विषय होतो. म्हणजे सगळ्याच्या द्वारे आपल्याला शेवटी सगळे किती उदाहरणं देऊन सांगायलेत म्हटल्यावर द्रव्य गुणाचं स्वरूप एकदम क्लिअर व्हायला पाहिजे. मग ध्यान करताना तुम्ही बसता आत्ताच्या उदाहरणामध्ये भेदवृत्ती कसं घटवणार अनंत गुण आहे मध्ये. भेदवृत्ती का भेदवृत्ती? भेदवृत्ती भेदवृत्ती मध्ये जर हे उदाहरण घ्यायचं असेल, भेदवृत्तीमध्ये हे उदाहरण घ्यायचं असेल तर कसं करता येईल आपल्याला. पर्याय आहे ना ती भेदवृत्ती म्हणजे नुसतं. मग त्यावेळेस तिथं अनंत म्हणजे आता एखाद्या गुणाची पर्याय घेऊन सांगितलं जाईल तर ती भेदवृत्ती होणार आहे. अनंत गुण आला म्हणा किंवा अनंत गुण माझ्यात आहेत म्हणा तरी पण ते द्रव्यार्थी ज्ञानाचे विषय झाले अध्यात्माच्या अपेक्षेने. मग भेदवृत्ती सांगायची असेल तर त्यातनं एक गुणाची पर्याय दाखवावी लागेल तुम्हाला. जसं माझ्यामध्ये मती ज्ञान पर्याय आहे, क्रोध पर्याय आहे, असं घेऊन त्यांचं कथन करावं लागेल तर ती भेदवृत्ती होणार. मी काय सांगत होते, काय तर घटवायचं होतं मला. असं सगळ्यावर लावा. गुणांच्या अपेक्षेने कसं सांगितलं तसं शक्तीवरनं पण सांगता येतं की अनंत शक्तीवाला मी आहे, माझ्यामध्ये जीवत्व शक्ती आहे किंवा जीवत्व शक्तीवाला मी, किंवा त्याच्यातून पुन्हा पुढं पर्याय घेतली की मनुष्य ही पर्याय आहे किंवा मी अस्तित्ववाला आहे, वस्तुत्ववाला आहे, हे सुद्धा गुण आपण घेऊन त्याच्याद्वारे अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती हे सगळं समजून घेऊ शकतो. म्हणजे हे सांगायचं होतं मला की तुम्ही जर ध्यान करताना तर ध्यानामध्ये हा विषय घ्या. आता जेव्हा आपण बसतो त्यावेळेस की द्रव्य आणि गुणामध्ये असं भेदरूप कथन करून दाखवलंय, तर जेव्हा मी स्वतःला जाणतोय त्यावेळेस मला किती भेद ज्ञानामध्ये येतोय. आणि जर अजून मी भेदातच आहे तर समजून घ्या की अजून आपण बाहेरच आहे. मग तिथून पुढं जाऊन आपण अभेदाकडे जायला पाहिजे. तसा मी ही अनुभूती करायला पाहिजे, तर तो खरा आपला ध्येय झाला, ध्यानाचा विषय झाला. म्हणून अनेक पर्यायात आपण भेदामध्येच अडकलेलो आहोत. भेदाकडून तिथं भेद सांगायचं उद्देश नाही आहे आचार्यांचं, तर अभेद दाखवायचा आहे. म्हणून अभेद अशा आत्म्याला जाणार, तर सगळे गुण असे एका समयाला आपल्या अनुभूतीत येत आहेत. त्याच्यासाठी त्याचं वेगळं कथन पण करावं लागणार नाही. बाकीचं उद्या घेऊ. आज हो जाणार. अभेदस्वरूपोऽहम् अनन्तगुणसम्पन्नोऽहम् जीवत्वशक्तिसम्पन्नोऽहम् ॐ विसर
नमो हरिहं